माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजा पाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुं. बोला जय श्रीकृष्ण. अभिवाचनातनं श्रवण करूया. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री विष्णूने लक्ष्मीला पुरुषोत्तम मासातील दीप प्रज्वलित ठेवण्याच्या पुण्याचे वर्णन करणारी एक कथा परत सांगितली. तो म्हणाला, पूर्वी सौभाग्य नावाच्या नगरात चित्रबाहू नावाचा राजा राज्य करीत होता. तो शूरवीर, धार्मिक होता, कृष्ण भक्त होता. एके दिवशी अगस्त्य ऋषी त्यांच्याकडे आले. त्याने स्वागत केले, त्यांची स्तुती केली, आपले सर्व राज्य त्यांना अर्पण करण्याची तयारी दाखवली. अगस्त्यांना त्या कृष्णभक्त राजाचे दर्शन घेऊन आनंद झालाच होता. त्याने चित्रबाहूला म्हटले, तुझे हे राज्य मी तुलाच परत देतो. तुला पाहूनही मला धन्यता वाटली आहे. तेवढ्यात राजाची पत्नी चंद्रकला तेथे आली. तिला अगस्त्यांनी कृष्णभक्तीचे आशीर्वाद दिले. राजाने विचारले, ऋषीवर्य, मला हे राज्य, वैभव, ही संपत्ती, हे सुशील पत्नी, हे सर्व कसे प्राप्त होईल? माझे कोणते पूर्व पुण्य सफल झाले? मुनी म्हणाले, मला तुझा पूर्व जन्म पाहिला पाहिजे. त्याने तत्काळ समाधी लावली. तेव्हा त्यांना असे दिसते की चित्रबाहू राजा पूर्वी मणिग्रीव नावाचा क्षुद्र होता. त्यांना जे दिसले ते त्यांनी राजाला सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, चमत्कार नावाच्या शहरात तू मणिग्रीव नावाचा एक क्षुद्र होतास. तो अत्यंत दुराचारी होता. तू सर्व पापांची, सर्व प्रकारची पापे करीत होता. चंद्रकला ही तुझी पत्नी त्यावेळी तुझीच सुंदरी नामक पत्नी होती. आपल्या पतीचे वर्तन दुष्ट असूनही ती पतिव्रता धर्माने त्याच्यावर राहत होती. त्याचे अनेक गुन्हे झाले, म्हणून त्याच्या जातभाईंनी त्याला हकलून दिले. बृहद्बल राजाने त्याची सर्व मालमत्ता जप्त केली, त्याला अरण्यात घालवून दिले. त्याची पत्नी त्याच्याबरोबर गेली. पुष्कळ दिवस लोटले. मणिग्रीव प्राण्यांना मारून आपले पोट भरत असे. काही दिवसांनी अरण्यातून उग्रदेव नावाचा एक तपस्वी चालला असता थकल्यामुळे मूर्छित पडला. मणिग्रीवाने त्याला पाहिले. त्याच्यावर शीतल उपचार करून त्याला सावध केले. त्याला आपल्या अंगणात आणले, फलाहार दिला, सरोवरात स्नान करण्यास सांगितले. दोघांनी मिळून त्याची सेवा केली. मणिग्रीवाने त्याची वास्त पुस्तक घेतली आणि त्याने विचारल्यावरून स्वतःची माहिती सांगितली. तहान भुकेची शांती झाल्यामुळे, विश्रांती मिळाल्यामुळे उग्रदेव प्रसन्न झाला. आपण यात्रेला चाललो असता रस्ता चुकून अरण्यात आलो. अतिश्रमाने तहान भुकेने व्याकुळ होऊन बेशुद्ध झालो. तुम्ही मला जीवदान दिले असे म्हणून उग्रदेव त्यांना म्हणाला, तुमची अरण्यातील वस्ती कशामुळे? तुम्ही नगरात का राहत नाही? मला तुमचे काही भले करता आले तर करीन, असे त्याने विचारल्यावर मणिग्रीवाला आनंद झाला. त्याने दैवयोगाने आपल्याला हा विप्र भेटला आहे, त्याच्या कृपेने आपली स्थिती सुधारली तर बरे, असा विचार मनात आणून मणिग्रीव आपली पूर्वकथा त्याला सांगू लागला. आता आपण पोथी श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. इंदिरा म्हणे, हो वनमाळी, तुम्ही दीपाची कथा कथिली, परिमच्छिदा नाही पुरिली, तरी आणिक सांगा पा, ऐसे रमेची ऐकुनी वैकिरी. श्री विष्णू म्हणे, गे सुंदरी, पुरुषोत्तम मासा माझारी, यथोक्त दीप करीती जे, तयाची सर्व पापे लोपती, यह परस्त्री सुख वा पावती. ईद अर्थ आणि तुझ प्रती इतिहास सांगतो, तरी करी एकाग्र चित्त. पूर्वी सौभाग्य नामनगरात चित्रबाहू नामे विख्यात राजा सता झाला. तो शूरवीर सत्यप्रतिज्ञ, स्वद्वार निरत महाप्राज्ञ, दीनदयाळू सर्वधर्मज्ञ, अति उदार सुलक्षणी, शीलरूपादी गुण संपन्न, पशुपुत्र धन समृद्धिवान, पुत्रवत पाळी प्रजाजन, इच्छी कल्याण सर्वांचे, शांतदांत भगवत भक्त, पुराण कथा ऐके सततम. श्रीकृष्णा वाचुनी दैवत, अन्यन मानेच कदापि, तयाची भार्या लावण्य सरिता, चंद्रमकला नामे पतिव्रता, द्विज सेवे लागी वयता, तत्पर सती सर्व काळ, एके समयी अगस्त्य मुनी, पातला राजगृहा लागुनी, तया दूराने जीवी लोकिनी, रावत दक्षिणी धनवेला, दंडत करुणिया जमन, यथाविधी केले पूजन, रत्नासनावर बैसवून हस्त जोडून पाहतीत, म्हणे मुनिवरा आपण, श्रीकृष्ण भक्तिपरायण, आजी स्वय कृपा करुण, मम सदना आला जे, याने माझे जन्म सकळ, राज्यास झाले सफळ, काय आमचा दिवस निर्मळ, धन्य केवळ झालो. द्विज त्रिज कत्य पावन हे चरण, लागता पवित्र झाले सदन,
ब्रह्मांडी शोधिता भाग्यवान मज समान नाहीच, आणि कृपा पुरीत दयनी विलोकिलती मजला कुणी, याने सकळ पाप असुनी मुक्त झालो साचारे. आता मी आहे राज्य संपूर्ण तुम्हाला केले अर्पण, तुम्ही मा वैष्णव ब्राह्मण म्हणून सर्व अर्पितैसी. आजी म्या तुम्हाला काही अधे अजेसे नाहीच नाही. वचना देता स्वल्पै कनकाद्री तुल्य होय पै. हो जो वैष्णव द्विजा लागून अन्न किंवा काही व्यंजने अनुवात राई दिल्या वाचून रीता दिवस दडितो, तयाचा तो दिवस निष्फळ. ऐसे बोलती वेदज्ञ निर्मळ, विष्णू भक्त द्विजते सकळ. पूज्य सती सर्वदा तयाची संभावना अनुदिनी. वाङ्मन काय कारवाणी करावी ऐसे गर्गणी मुनी, मज लागुणी कथिलेसी. द्विजती तुके सर्वही श्रेष्ठ, तथापि त्यात वैष्णवरिष्ठ म्हणून इतरापेक्षे स्पष्ट. वैष्णव द्विजची पूजावे, जो वरी सूर्य उदयला नाही तोरी तारांची प्रभा नाही राही. तेवीच वैष्णव द्विज झोप राही, तोरी अन्य द्विज सर्व. ऐसी ती चित्रबाहूची वाणी ऐकुण्या तो अगस्त्य म्हणे गा राया आजी तू होणी. धन्य धन्य आहेस तुझीच हा सकळ प्रभा, अति धन्य आहेस भूभुजा. जो तू मा वैष्णव राजा यासी रक्षित आहेची. जयाचा राजा वैष्णव नाही, न वसावे त्या राष्ट्राठाई. अवैष्णव राष्ट्रापेक्षा नाही, शून्य वनई वरिष्ठ. नेत्रहीन दैसे शरीर, की पतिहीन नारी साचार. की ब्राह्मण जैसा निरक्षर, तैसेची राष्ट्र अवैष्णव. दंतरहित जैसा करी, पक्षहीन खगनिर्धारी. की नख द्रष्टा रहित केशरी, तैसेची राष्ट्र अवैष्णव. की दर्वहीन संध्यावदन, की तिल रहित दैसेची तर्पण. वृत्त अर्थ देव लोसेवन, तैसेची राष्ट्र अवैष्णव. की विद्वान हरी केशसहित, की स्नानहीन जैसे व्रत. की ब्राह्मणगामी क्षुद्रपतित, तैसेची राष्ट्र वैष्णव. अरे जो श्रीकृष्ण चरण भक्त, त्यासची राजा असे म्हणत. आणि त्याचेची राष्ट्र वाढे सतत, सुखी होतात तत्प्रज्ञा. आजी म्या तुझ देखील म्हणून माझे सफळ झाले नयन. तुझशी घडले भाषण भयतयान, वाणी सफळ झाली असो राया. राज अर्पिले हे सर्वची मज पोहोचले, तथापि आता तुझी हे सगळे माझी आज्ञे सांभाळे. या सर्व राज्यावरती तुझीच स्थापना केली प्रीती. आता मी जातो स्वस्थानाप्रती, सदा सोत कल्याण. ऐसे बोलणे अगस्त्य म्हणे जावया उठला तेथून, तो त्या रायाचे पटराणी चंद्रकला तेथे पातली. तिने अनन्य भक्ती भावेसी नमस्कार केला त्या मुनीशी. तरी तो अगस्त्य मुनी तेसी शुभवचनेसी बोलत. हे कल्याणी तुझा जन्मभर, अवैधव्य असो निरंतर. स्वपती लागी सदा सादर, भक्ती भावे भजे तू. गोपीजन वल्लभाविषयी दृढ भक्ती असो तव हृदयी. जगा माझी सत्या ठाई, प्रमुख होई तू एक. ऐसा आशीर्वाद दे म्हणूवर, तव तो चित्रबाहू राजेश्वर. जोडून या होय कर तया सादर विनय की. अहो मुनिवर आपण करस्ता मलकवत संपूर्ण, भूत भविष्यादी जाणता म्हणून. ऐसा हा प्रश्न करीत आहे. ही अखंडित लक्ष्मी विपुलम, अकंटक राज्य सकळ. आणि पतिव्रता पत्नी निर्मळ, ही मज कैसी लावली. म्या काय केले पुण्याचरण, ते मज सांगा विवरुण. शरणागताचे समाधान करा दयाळ सत्वर. ऐसे राये प्रतिदाक्षणी, मुनिवरे समाधी लावणी. अंतरी सकळ रुद्ध जाणणी, राया लागणी बोलत. तया तुझे प्राप्त न चरित, समाधी माझी देखील समस्त. ते तुझं आता साध्यंत, सांगतो एके साक्षपे. अरे तू पूर्व जन्मा माझारी, चमत्कार नामक नगरी. मणिग्रीव नामे दुराचारी, क्षुद्र जाती होतास. तेव्हा तेथे तू दिवसरात असंख्य जीव हिंसा करीत. परदारांग गमने सतत रममान असुनिया. नास्तिक्य आणि कृतज्ञपणा हेची सर्वदा स्वीकारून, शिष्टाचार सर्व सोडून औदर्य वर्तत होतास. आणि ही चंद्रकला तव जाया, पूर्वजन्मी तुझीच भार्या. सुंदरी नामे गुणवंती आर्या, पतिव्रता होती पै. काया वाचा बणे करुण, पतीसी सेवे रात्रंदिन. संकटी धैर्य धरुण, स्वधर्माचरण करीत असे. व्रताराचे व्रतन दुष्ट, परी त्यावर नव्हे करा दृष्ट. तयासी जे का असे इष्ट, तेच सदा आचरी. ऐसी ती सुंदरी सद्गुण खाणी, परी तो म्हणे ग्रीव दृष्ट म्हणून. तयाच्या बंधुज्ञ अतिजनाने त्याग केला तयाचा. बृहद्दळ राये कौपुणी बळे, तयाचे सर्व द्रव्य हरिले. यत्किंचित जे का उरले तेही घेतले ज्ञातीने. ऐसे जाता द्रव्य समस्त, तया धनेष्ठा
गाली बहुत सकळजन तिरस्कारित मुख पाहत कोणी. तो म्हणी ग्रीव महापापी अंकीचन झाला तदापि. तदवाऱ्या सतीतला कदापि तया सोडून जाईना. मग तो तियेची सवे घेऊणे प्रवेशला निर्जनवणी. नानाविधी जीव मारुणी उदर पोषण करीत असे. ऐसा तो म्हणे ग्रीव सतत म्हणा माझी स्वस्त्री सहित दुर्वृत्य सदा वर्तत. काळ बहुत लोटला पुढे एकदा मृगे लागून प्रवेशला घोर कानन. हाती घेऊन धनुर्बाण मुरुग टेळीत फिरता आहे. उग्र देव नामे तापसी चालला असता प्रयागासी. मार्ग चुकणी त्या वनासे कस्मात पावला. पुढे मार्ग दिसेना त्याला दोन प्रहर दिवस आला. क्षुधा तृष्णाने व्याकुळ झाला उदक कोठे मिळेना. चालता सकले दोन्ही चरण वरती तापे चंड किरण. कासा विस झाले प्राण मूर्छा येऊन पिडेला. कमणे ग्रीव मृग टेळीत तय स्थळी पातळावचित. विप्रासी पाहुण्या मूर्छित दय अत्यंत कळवळला. हर हर देवा काय म्हणून विप्रवच लिहिला तेथून. हळूच स्वाश्रमी नेऊन अंगा माझी ठेविला. सवेच पाचारुणे प्रेयसी दंपती लागली विप्रसेवेसी. वारंवार तरी येणे त्रासी शीतळ कलावित उभी रावणी पार्श्वभागी. कमळपत्री वारित वेगी शीतळ मृगाले उत्तम वांगी. पुन्हा पुन्हा ठेवित ऐसे विध शीतोपचार चालविता मूर्धभर. दूरदेव द्विजवर सतेचन झाला. उघडवणी या दोन्ही नयन चौघडे पाय विलोकण. तो ते सलांतर देखुण बहु आश्चर्य झाले. आणि विचरित अंतकरणी मी आज होतो गवने म्हणी. येथे मज आणले कोणी काय अयद्भूत. ऐसी चिंतित उठवणी बैसला तो म्हणे ग्रीव पुढे पाचला. हस्त जोडून उग्रदेवाला म्हणे सावध झाला की आता कृपा की जय मजवरी. येथे आहे शीतळवारी येथे स्नान करुणी सत्वरी. सनित्य कर्म सारावे नंतर करुणी फलाहार. येथेच प्यावे शीतळ नेर मग बैसवणी मुहूर्तवर वस्त्रांती घ्यावी सुखाने. भयन धरावे अंतरात मी रक्षित आहे सांप्रत मज संगे चलावे तुरीत. दयाळी प्रसाद की जे ते तयाचे ऐकुणी वचन. उग्रदेव उठला तत्क्षण म्हणे ग्रीवे हस्त धरून सरोवर तीरी पोहोचला. ते महावट वृक्षाखाली क्षणमात्रे विश्रांती घेतली. तदनंतर सरोवर जळी यथोक्त स्नान सारिले. आणि सारुण्या नित्याहिनिक येथेच प्राशिले शितोदक. पुनच्च तीरी येऊनी देख पटछायेसी बैसला. तो म्हणे ग्रीव स्व श्रीव्रत म्हणे गे प्रिय आश्रमात. कन्नमोळ फळे बहुत आणून ठेवली आहेत जे. त्यातील पाहुणे मधुर मधुर घेऊन येई सत्वर. मनवारे आहेत क्षुधातूर उशीर पहार लावू नये. हे पतीच्या ऐकुणी वचन सुंदरी आनंदे गेली तत्क्षण. कन्नमूळ फळे आणून विप्रा पुढे ठेविली. मग जोडून या दोन्ही हस्त म्हणे ग्रीव म्हणे विप्राप्रत. म्हणेंद्राई बक्षिणी समस्त आम्हा कृताग्न की जी आजी आम्हा तारावयासी. आले ती मम आश्रमासी आमचे सर्व पापाचे राशी. बदृशने लोपले तमणे म्हणे ग्रीवाचे ऐकुणी वचन. पुरदेव म्हणे रे तुकवन आहे सीते मजला गुण आधी निवेदी सकळी एक. जात्यादी ठावके नाही ज्याचे विप्रेने बक्षावे काही त्यांचे. ऐसे सकळ विद्वा जनांचे सांगणे असे साक्षपे. ऐसे विप्राचे ऐकुणी वचन म्हणे ग्रीव सांगे तया लागुण. म्हणे मी म्हणे ग्रीवाभिमाधान क्षुद्र असे साचार. मी दुष्टाचारे वर्ते अनुदिनी. यास्तव सर्व ज्ञातीजनाने मत्य परित्याग केला म्हणून येथे येऊनी राहिला असे. ऐसे क्षुद्राचे ऐकुणी वचन उग्रदेव पावला समाधान. कंदमूळ फळे प्रक्षाळून बक्षाया लागला. सुपक्व च्युत फळे रुचिक त्याहुणी कंदमूळे अधिक. तृप्ती बक्षणीया सकळीक त्यावर उदक प्राशिले. क्षुरुत तृष्णाची झाली शांती. समाधान वाटले चित्ती. मग हात फिरत पोटावरती वटछायेसी पोळलं. सौमणी ग्रीवे काय केली स्वाकिवणींचे चरण घेतले. स्वकरी हळूच चुरीत वहिले प्रश्न करीत तयासी. म्हणे ही मुनींद्र आपण कोठे करीत होता गमन. या निर्जन वणी आगमन काय म्हणून झाले. हे कानन अत्यंत घोर येथे न मिळे कोठे नीर. सर्वत्र वसती जंतू क्रूर येथे कैसे पातला. ते तयाचे ऐकुणी वचन पातली विप्रमणे गामी ब्राह्मण. उग्रदेव माझे विधान जात होतो प्रयागास. तो मध्येच मार्ग चुकुनी पातुरे ह्या दारुणवणी. मार्ग पुसायास पाहता कोणी मनुष्य कोठे दिसेना. चालत चालता थकले पाय मध्य अंगणाचा झाला समय. च्युत तृष्णाने पिडलो अतिशय काही उपाय चालेना. मरणोन्मुख झालो तत्क्षण शोधिता न मिळे जीवन. परी काही पूर्व ऊर्जित म्हणून
त्वद आगमने झाले, त्वा जीवदान दिले वदसी, आता म्या काय द्यावे तुझशी. तुम्ही दंपती कवन दुःखीशी अरण्यवासी झाला, ते मजला सांगे त्वरित, तुमचे दुःख रितो समस्त. ऐसे विप्राचे कुणी भाषित, क्षुद्र अत्यंत आनंदला, आणि आपले सर्वतमान कचिता झाला अनुप्रमाण. ती कथा परमपावन पुढच्या प्रसंगी वर्णियेल. इति श्री अधिकमास महात्मे सार, बृहन नारदीय पद्माधार, सज्जन श्रोते चतुर्दो चतुर्दशोध्याय गूढ इति चतुर्दशोध्याय. शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. बोला जय श्री कृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जर श्रवण केले असेल तर श्री पुरुषोत्तमाय नमः लिहायला विसरू नका.